आजोळला आल्यापासून सई आणि स्वराचे प्रचंड लाड होत आहेत. सकाळी सकाळी माऊने सईसाठी फुलं आणून दिली होती, जी की सईला खूप आवडत होती. बाहेर बसून सकाळ सकाळी आमचा सर्वांचा टाइमपास चालू होता. इकडून तिकडून यायचे, मामा पोरीसनी घ्यायचे, पण सई जास्त करून जायचीच नाही. स्वरा सगळ्यांसोबत मिसळून जायची, पण सई तर म्हणजे लगेचच कोणासोबत मिक्स होत नव्हती. पण छोट्या छोट्या माऊ होत्या ना, त्यांच्यासोबत ती लगेच मिक्स व्हायची. त्याच्यासाठी काही ना काही सतत घेऊन यायच्या ना, त्यामुळे त्यांच्यासोबत ती लगेच अटॅच व्हायची. पण आजचा दिवस जरासा वेगळा होता, कारण आज दुपारनंतर ग्रहण चालू होणार होतं, जे की गरोदर महिलांनी पाळावं लागतं. ग्रहण चालू व्हायच्या 2 तास आधी मी आणि माझ्या बहिणीनं जेवण करून घेतलं. ग्रहण चालू झालं होतं आणि ग्रहणामध्ये काहीसुद्धा करायचं नसतं. जास्त इकडं तिकडं म्हणजे चिरायचं नाही, झोपायचं नाही, काही शिवायचं नाही, असे बरंच असं काही असतं की ते करायचं नसतं. आजकालच्या जगात कोणी ग्रहण जास्त करून पाळत नाही, पण मी पाळते. कारण की काही काही वेळेस असं म्हणतात की बाळाचे कान चिरला, बाळाचा होठ चिरला, बाळाला हे झालं ते झालं, तो ग्रहणच पाळलं नाही. मग पुढे जाऊन आपल्याला काही टेन्शन नको, बाळ आपलं निरोगी आणि चांगलं राहावं यासाठी हे ग्रहण पाळायचं. एक दिवसाने असा काहीच फरक पडत नाही. शेवटी आई आपल्या लेकरासाठी काहीही करू शकते आणि 7 ते 8 तास अशीच बसूनसुद्धा काढू शकते. ग्रहणात खूप वेळ बसावा लागतो. त्यात मला आत्ता झोप यायला लागली होती. ग्रहण पाळायची तर अजिबात इच्छा नव्हती. तितक्यात सई माझ्यासाठी तुतू घेऊन आली, पण तिला हे माहीतच नव्हतं की आज मम्माने ग्रहण पाळलं होतं. कधी कधी सईचं इतकं प्रेम होतं जातं की नको असतानासुद्धा ती आपल्याला खायला चालते. पण आज मी नकळत खाणार होते, तेवढ्यात मला आठवलं की आज ग्रहण आहे आणि आज काहीच खायचं नाही आहे मला. मग तिला म्हटलं तूच खा बाळा, मला नको, हे सांगून मग तिनं स्वतः खायला सुरुवात केली. ग्रहण संपायला अजून 3 ते 4 तास बाकी आहेत. तोपर्यंत आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.